विषय आहे सोलापूर शहराला होणारा पाणी पुरवठा जो दुहेरी पाईपलाईनच्या संदर्भामध्ये, कारण का सभागृह नसल्यामुळे आम्हाला काय परिस्थिती आहे आणि येणाऱ्या उदाहरणामध्ये काय परिस्थितीत पाणी असेल, दुहेरी पाईपलाईनचं काम कुठपर्यंत आलंय त्याची पूर्ण माहिती द्यावी। आणि त्याचबरोबर साहेब सोलापूरचं विमान व्यवस्था आपण चिमणी पाडली कारखान्याची, पण आज त्या विमान व्यवस्थेची काय स्थिती आहे ते पण आम्हाला आता लगेच दोन्हीचे उत्तर मिळेल। कारण आपण चिमणी पाडली कारखान्याची, तर त्याच्यानंतर विमान व्यवस्थेत काय झालंय, पॅटर्न जो होता तर तो 250 कोटी रुपये आपल्याला स्मार्ट सिटी देणार होती, 250 कोटी रुपये आपल्याला एनटीपीसी देणार होतं आणि उरलेलं जे गॅप फंडिंग आहे 382 कोटीच्या आसपासचं येतं, तर ते आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र देणार होतं। त्यापैकी स्मार्ट सिटीचा जर शेवटचा हप्ता जो आहे तुम्ही मागणी केलेली आहे केंद्र शासनाकडे, त्यांचे 49 कोटी आणि 49 कोटी महाराष्ट्र शासन आणि महापालिका असं मिळून त्याच्यामध्ये दिले जातील। उरलेले 250 कोटी जे होते एनटीपीसीचे, त्याच्यापैकी सर म्हणजे मोठा पाठपुरावा केला, त्या खासदार साहेबांनी आम्हाला मदत केली। 200 कोटी रुपये त्यांनी आपल्याला रिलीज केले, म्हणजे याच्या आधीचे जे होते फक्त 50 कोटी रुपये त्यांनी जमा दिले होते 18 मध्ये, तेव्हापासूनचे होते। आम्हाला या एका 6 महिन्यांमध्ये 150 कोटी रुपये त्यांनी रिलीज केलेले आहेत। फक्त 50 कोटी राहिले, ते माझं मी युसी देणार, तर त्यांनी प्रॉमिस केलं आम्ही तुम्हाला रिलीज करू। पुढची सर महत्वाची बातमी आहे सर, आपणही बोलला होता महादेवशी त्यावेळेला बोलला होता सर, सेशन मध्ये आता जे विंटर सेशन जातं त्याच्यामध्ये महाराष्ट्र स्वर्ण जयंती नगरोत्थान योजनेमधून महाराष्ट्र शासनानं हे जे गॅप फंडिंग आहे 382 कोटी रुपयांचं त्याचा GR काढला आणि मी शासनाला पहिल्या इन्स्टॉलमेंटचं निधी मागणीचा प्रस्तावही सादर केलेला आहे। 382 कोटी पैकी 267 कोटी रुपये शासन देणार आहे, 114 कोटी रुपये महापालिकेला टाकायचे, 70-30 का पॅटर्न आहे।